श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करते, कारण सकाळच्या व्हिडिओबद्दल आधी बोलायचे। कसा काय आवाज गेला मलाही माहित नाहीये, की जेव्हा मी नेमकी रेमेडी सांगत होते तेव्हाच आवाज गेला। तर आधी ते बघूया। आता जे कोणी तो व्हिडिओ बघितला असेल ते हाच बघतील असं नाही, पण ज्यांच्या नशिबात ती रेमेडी असेल ते बघतील। 8 ऑगस्ट 8चं पोर्टल, एक कागद घ्यायचा आहे, त्याच्यावर आडवा 8 काढायचा आहे। म्हणजे उभा इंग्लिश 8 असतो तसा आडवा 8, ते जे आहे ते लायन साइन आहे, त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे। आणि त्याच्या खाली 8 वेळा आपली इच्छा बोलून दाखवायची आहे। सकाळी 8 वाजता 8 वेळा आणि संध्याकाळी रात्री 8 वाजता 8 वेळा। एवढंच ती रेमेडी आहे। ग्रीन पेन किंवा ब्ल्यू पेननी आपल्याला व्हाईट पेपरवरती रेमेडी लिहून काढायची आहे। आणि जे 8 साइन काढलं आहे आडवं, या पद्धतीनं त्याच्या इकडच्या गोलमध्ये आणि इकडच्या गोलमध्ये एकदा एकदा ती रेमेडी लिहायची आहे। बस एवढाच तो उपाय। आणि संध्याकाळी मेणबत्ती किंवा दिवा एका ताटलीमध्ये लावून ती जी चिठ्ठी आहे, आपण लिहिलेल्या 2 चिठ्ठ्या, एक चिठ्ठी जे काही असेल 8 वेळा, ते घेऊन त्याच्यावर जाळून वरच्या दिशेला त्याची जी ॲश आहे ती उडवून ब्रह्मांडाला म्हणजे युनिवर्सला थँक्यू म्हणायचं आहे। लवकरच तुमच्या इच्छा पूर्ण होताना तुम्हाला दिसतील। आता तुम्हाला मी सांगणार आहे की शुक्रवारपासून एक जी वस्तू आहे ती पाकिटात ठेवल्यामुळे किती छान फायदा होतो। तर त्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यांनी मला सांगा की सकाळी ज्यांनी व्हिडिओ पाहिलाय त्यांनी आत्ताचा हा पाहिला का, कारण मी पण नंतर खूप जणांचे मेसेज आल्यावर चेक केला तर हो, तिथं अचानक आवाज गेला होता। उद्या आहे शुक्रवार आणि शुक्रवारी नेहमीच माता लक्ष्मीशी संबंधित रेमेडीज आपण बघत असतो आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे। तर बऱ्याच दिवसात शुक्रवारच्या रेमेडी घेऊन आले नव्हते। शुक्रवारी काय काय रेमेडी करायच्यात ते सांगण्याआधी तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र, माता लक्ष्मीची मूर्ती आणि भगवान विष्णू नारायण यांची मूर्ती, दक्षिणावर्ती शंख हे देवघरात अवश्य ठेवा, कारण या संदर्भातल्या रेमेडी माझ्या खूप जास्त असतात। म्हणजे रेमेडी म्हणू शकता किंवा सेवा म्हणू शकता, पण या संदर्भातल्या खूप असतात आणि या सगळ्या वस्तू आपल्या इथे मिळतात। त्याचबरोबर गुलाबाचं अत्तर, जे मी तुम्हाला वारंवार रेमेडी ह्याच्या सांगत असते आणि ते ओरिजिनल वापराल तर त्याचा फायदा होतो। उद्या काय करायचं आहे, सगळ्यात सुरुवात आपली होती दिवसाची ती अंघोळीच्या पाण्याने। अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाचं अत्तर किंवा गुलाब पाणी, गुलाब जल थोडंसं मिक्स करून अंघोळ करायची आहे। म्हणजे आपला शुक्र एकदम मजबूत होतो। आता शुक्र कशासाठी मजबूत हवा, तर नातेसंबंध, प्रेम संबंध आणि लक्झरियस लाईफ म्हणजे अर्थातच पैसा, यासाठी शुक्र स्ट्रॉंग हवा असेल तर ही जी सकाळी अंघोळीच्या पाण्यात घालण्याची रेमेडी सांगितली ती 100% सगळ्यांनी करा। दररोज केली तरी चालते, पण किमान शुक्रवारी ही रेमेडी करायची आहे। या व्यतिरिक्त म्हणजे कधी तुम्ही जर अत्तर घातलं, गुलाब पाणी घातलं, तर कधी हे करायचंय ते काय, एक साधारण 100 ग्रॅम वेलदोडे घ्या किंवा 10-12 वेलदोडे घ्या, हिरवी वेलची न सोलता बरं का। त्यानंतर ती जी हिरवी वेलची आहे ना, ती वेलची आपल्याला पाण्यामध्ये उकळवायची आहे आणि त्याचं जे पाणी आहे ते तुम्हाला एका बाटलीत थंड झाल्यावर गाळून ठेवायचं आहे। हे जे पाणी आहे ना गाळून ठेवलेलं, त्यातलं एक एक टोपण पाणी रोज अंघोळीच्या पाण्यात मिक्स करायचं आहे आणि त्यानं अंघोळ करायची आहे। यामुळे सुद्धा म्हणजे हिरवी वेलची, यामुळे आपला शुक्र ग्रह स्ट्रॉंग होतो, बुध ग्रह स्ट्रॉंग होतो आणि आपलं लक्झरियस लाईफ आवडतं। पुढची रेमेडी म्हणजे अर्थातच माता लक्ष्मीला सुगंध अतिशय जास्त प्रिय आहे, त्यामुळे सुगंधाच्या रेमेडी सुद्धा करायच्या आहेत आपल्याला। त्या कोणत्या, तर गुलाबाचं अत्तर घ्यायचं आहे आणि ते, हा जो पर्वत आहे ना आपला, हा शुक्र पर्वत असतो। कोणता हात नीट ऐका, पुन्हा कमेंट तेच येतात कारण, तर डाव्या हाताचा हा उंचवटा, लेडीजनी डाव्या हाताचा, जेंट्सनी उजव्या हाताचा। तर डाव्या हाताचा हा जो उंचवटा आहे तिथे गुलाबाचं अत्तर लावायचं आणि ओम शुम शुक्राय नमः या मंत्राचा जप करून म्हणजे किती, एक 5-6 वेळा केलात तरी बास। इथं घर्षण करायचं म्हणजे आपला शुक्र ऍक्टिव्ह होतो। आणि या ठिकाणी नेहमी तुम्हाला आता पाठ झाला असेल, 24 अंक लिहायचा। 24 अंक हा शुक्राचा राजा मानला जातो। 24 ची बेरीज आहे 6, पण 6 नसतं लिहायचं। या 2 अंकांची खरी जादू आहे की 2 आणि 4 याची बेरीज होती 6,
म्हणून इथं 24 अंक लिहायचा आहे. इतके अफलातून रिझल्ट आहेत ह्याचे. मात्र हो, कोणतीही रेमेडी असेल 21 दिवस किंवा कंटिन्यू 43 दिवस केली तरच त्याचा लॉंग टाइम फायदा होतो. नाहीतर मग तुम्ही 4-8 दिवस कराल, तेवढेच दिवस तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि पुढे तुम्हाला रिझल्ट दिसणार नाहीत. अर्थातच ह्याची कुठलीही वाईट हे परिणाम होत नाहीत की तुम्ही सोडून दिलं म्हणून काही होईल, अजिबात नाही. फक्त तुम्हाला जर स्ट्रॉंग रिझल्ट हवे असतील तर रेमेडी पण तशाच पद्धतीनं आपल्याला करायची आहे. त्याच पद्धतीनं शुक्रवारपासून सुरुवात करून ओळीने 108 दिवस. आता 108 दिवस म्हटलं की पहिल्या स्त्रिया टाईप करतील की ताई पिरियडमध्ये काय करायचं, तर तेवढी स्किप करायची. पुन्हा जिथपर्यंत आला होतात, समजा तुम्ही 23 दिवस आलायत, मग तुमचा पिरियड आलाय, तर 24, 25, 26, 27 इतके दिवस स्किप करून 5व्या दिवशी आंघोळ करून पुन्हा लवंग ठेवायची. आधीच्या पण मोजायच्या, फक्त मध्ये 4 दिवस गॅप ठेवायचा. अशी शुक्रवारपासून सुरुवात करायची. सगळ्यात आधी सांगते, 2 डब्या तुम्हाला लागतील स्टीलच्या किंवा ज्या काही असतील त्या. 108 फुलासहितच्या लवंगा त्याच्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत एका डबीमध्ये आणि एक रिकामी ठेवायची. रोज एक लवंग आहे ती माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे. घरातली जी कुठली मूर्ती असेल, मूर्ती पाहिजेच ही अट आहे. म्हणूनच मी आधी सांगितलं की मूर्ती नसेल तर आपल्याकडून घ्या. विधिवत अभिमंत्रित करून मी मूर्ती देत असते. फोटो चालेल का? नाही चालणार. मूर्तीचं एक वेगळं महत्त्व असतं, ज्या मी तुम्हाला अभिमंत्रित करून देत असते. म्हणजे तुमच्याकडे असतील ऑलरेडी तर घेऊ नका, म्हणजे मी घ्याच असं नाही म्हणत. तर ती जी लवंग आहे ती तुम्हाला रोज देवपूजा करून उदबत्ती, धूप, दीप, गुलाबाची अगरबत्ती लावून ती लवंग माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायची आहे. त्यानंतर एकदा श्रीसूक्त, एकदा महालक्ष्मी अष्टकम आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. अशा तुम्हाला आता दुसऱ्या दिवशी सकाळी ही लवंग उचलून रिकाम्या डबीत ठेवायची. असं तुम्ही कंटिन्यू 108 दिवस करून भरलेल्या डबीतून मोकळ्या डबीत असं करत त्या डबीत 108 साठवायच्या. लक्षात आलं तुम्हाला? एक व्हायची, ती काढायची. दुसऱ्या दिवशी दुसरी व्हायची, ती काढायची, तिसरी व्हायची आणि त्या लवंगा दुसऱ्या डबीत ठेवायच्या. ही जी रेमेडी आहे ना, ही खूपच जुनी रेमेडी आहे, जी मी 3 ते 4 वेळा रिपीट केली आहे आणि त्यातल्या 2 वेळा तर मला खूप जास्त फायदा झाला आहे. म्हणजे ही रेमेडी मी वाचलेलीच आहे आणि त्यामध्ये स्पष्ट दिलं होतं की पाण्याचा न आटणारा झरा सापडेल. पण हे शब्दशः नाही घ्यायचं, कारण असा पाण्याचा झरा, पैशाचा झरा नाही सापडत. पण हो, आर्थिक स्थिती खूप जास्त सुधारण्यास मदत होते. म्हणजे तुमचे पती किंवा तुम्ही जर कर्जानं हैराण झाला असाल, तुमची कमाई दिवसेंदिवस कमी पडत असेल किंवा सगळे पैसे आलेले असेच जात असतील, तर ती परिस्थिती सुधारण्यासाठी ही रेमेडी अतिशय उत्तम आहे. त्याच पद्धतीने शुक्रवार म्हटलं की माता लक्ष्मीचे, वैभव लक्ष्मीचे शुक्रवार आणि हो, लक्ष्मी कुंचन या 2 सेवा सुद्धा अवश्य करा. तेही मी तुम्हाला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या कुंकवाने सिद्ध करून देत असते. खूप छान आपल्याकडे आहेत, तर ते सुद्धा ज्यांना पाहिजे ते तुम्हाला नंबर देत आहे. ज्यांच्या ऑर्डरला उशीर झाला आहे त्यांनी अजिबात काळजी करू नका. येत्या शनिवार रविवार सगळ्या ऑर्डर कंप्लीट होतील आणि तुमच्यापर्यंत येतील. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आणि तुम्हाला पहिल्या जे व्हिडिओमध्ये एक क्लिप सांगितली मी सकाळच्या बद्दल, ती सगळ्यांनी पाहिली असेल तर बरंच होईल. नसेल पाहिली त्यांच्या नशिबात खरंच ती रेमेडी नसेल असं मला वाटतं. श्री स्वामी समर्थ.